वळ आता पुढील बातमीकडे वळूया। बातमी आता महत्त्वाची बातमी आहे कोकणातून। सिंधुदुर्गच्या मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणीच्या आरोपात अटक करण्यात आलेली आहे। कंत्राटदाराकडे 1 लाखाची खंडणी मागितली होती। शैलेश भोगले असे या मनसेच्या जिल्हाध्यक्षाचं नाव आहे। शासकीय ठेकेदार रामदास विकोळे यांच्याकडे 1 लाखाची खंडणी मागितली होती। कणकवली आचरा रोडवरील बिडवाडी रस्त्याचं काम सुरू असताना भोगले यांनी विखाळे यांच्याकडून लाच मागितल्याचा आरोप आहे। कणकवली पोलिसांनी भोगले यांना खंडणीच्या आरोपाखाली अटक केलेली आहे। आणि आज बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी विकास गावकर आपल्यासोबत आहेत। विकास, राजकीय पदाधिकाऱ्यांचा एक वेगळा चेहरा बराच वेळेला समोर येतोय। काही पदाधिकारी खंडणी बहाद्दर आहेत। आता कोकणातली सिंधुदुर्गातली ही घटना सुद्धा तशीच आहे। या भोगले संदर्भात अधिक काय माहिती आहे, पोलिसांनी काय सांगितलंय? नक्कीच गिरीश, मनसेला हा मोठा धक्का मानावा लागेल, कारण मनसेच्या जिल्हाध्यक्षाला या प्रकरणात अटक झालेली आहे। त्याने आचरा रोडवरील बिडवाडीमध्ये जे काम सुरू होतं त्या संदर्भात खंडणी मागितल्याचा आरोप त्यातील ठेकेदाराने केलाय आणि त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे। बदलून घ्या संतोष। पोलिसांनी ही कारवाई केली आणि त्यामुळे मनसेला एकच बघितलं तर मोठा धक्का बसला असं म्हणावं लागेल गिरीश। नक्कीच विकास, पोलिसांकडून अधिक काय माहिती येते का? भोगले यांनी याच्या पूर्वी काय अशा काय घटना केल्या होत्या? याच्या पूर्वी कोणाकडे काय खंडणी मागितली होती का? गिरीश, मनसेचे दुसरे जिल्हाध्यक्ष यांना यापूर्वी अशाच प्रकरणात अटक झालेली होती। मात्र शैलेश भोगले या संदर्भात अशा प्रकारची कुठलीही कारवाई झालेली नव्हती। मात्र मनसेने यापूर्वी अशा प्रकारे आणखी एका कार्यकर्त्याला अटक झालेली होती, त्यामुळे ही दुसरी घटना आहे। त्यामुळे मनसेबाबत मात्र एकूणच मनसेच्या पक्षाबद्दल एकूणच जी त्याची क्षमता होती ती मात्र त्यावर कुठेतरी संशय व्यक्त केला जातोय गिरीश। नक्कीच विकास, मनसेसाठी एक थोडासा हा धक्काच आहे। तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। सिंधुदुर्गचे मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांना खंडणी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेली आहे। 1 लाखाची खंडणी त्यांनी शासकीय कंत्राटदाराकडे मागितलेली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।